तर आपण बघूया आज की बेसनाचं जे धिरडं किंवा आयतं आहे ते कसं बनतं पातळ. तर आता मी हे बेसन भिजवलं आहे. तर या बेसनामध्ये आहे ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, बस एवढंच याच्यामध्ये, बाकी काहीच नाही आहे. ठीक आहे. तर आता याचं सगळ्यांची कंप्लेंट असते की ते खूप जाड होतं. आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये हिरवी मिरचीचा जो आहे तो पेस्ट पण टाकलेला आहे, म्हणजे अशी अख्खी टाकल्यापेक्षा थोडंसं किंचित बारीक कुटून टाकायची. ठीक आहे. आता हे खूप बघा मी असं पातळ भिजवलं आहे. हे आता पातळ भिजवून जर तुम्ही याच्यामध्ये ह्या भाज्या ऑलरेडी मिक्स करून टाकल्या तर काय होतं की ते असं तव्यावरती आपल्याला असं पसरता येत नाही आणि ते होतं जाड आणि मग ते चांगलं लागत नाही आणि शिजायला वेळ भरपूर लागतो. डब्यात तर थंड झाल्यावर तो अजिबात खराब लागतं ते. मग आता तुम्ही बघितलं मी याच्यामध्ये ह्या 3 भाज्या टाकते मोस्टली, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदे टाकलेले आहेत. ठीक आहे. आता हे पण मी बारीक कापून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, हे पातळ टाकायचं कसं. आता तुम्ही बघा मी तव्यावरती आपण जसं जनरली टाकतो थोडंसं. ठीक आहे. आता मी तव्यावर टाकलेलं आहे. आता अगदी ओतता येईल इतपत हे पातळ आहे. ठीक आहे. आता मी हे फिरवते. तुम्ही बघू शकता हे किती पातळ होत आहे, दिसतंय तुम्हाला, एकदम पातळ पातळ होतं आहे हे. आणि आता हे फिरवलं आहे. आता मी गॅस अजून लावला नाही कारण माझा तवा कोमट आहे. बघा किती पातळ झालं आहे, दिसते तुम्हाला. आता काय करायचं, आता जसं आपण पिझ्झावरून वरून टाकतात भाज्या, अगदी तसंच भाज्या ना अशा वरून टाकायच्या वरती. ठीक आहे. हे बघा तुम्हाला जेवढ्या स्प्रेड करायच्या आहे ह्या भाज्या टाकायच्या वरून, आणि भरपूर भाज्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता वरूनसुद्धा. आणि शिमला मिरचीने काय होतं आहे तर अतिशय छान त्याला अशी क्रिस्पी आणि छान चव येते. आता हे तर लहान मुलांसाठी मी आज बनवलं आहे. ठीक आहे. तुम्ही बघा आता. आणि आता हे थोडंसं मी असं केलं आहे. झालं. आता ते बेसनामध्ये त्या भाज्या वरून, आता तुम्हाला वाटेल की अरे आता ह्या भाज्या याच्यातून पडून जातील, अजिबात तसं काही होत नाही. अतिशय पातळ मी घेतलेलं आहे. आता मी गॅस लावणार आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. आता तर कोमट तवा होता, जर तुम्ही एकदम फुल याच्यावरती लावलं चिकटायची शक्यता असते. ठीक आहे. आता मी गॅस लावलेला आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते की त्या भाज्या अशा सुटतात का त्या आहे त्यावरून. इतकं पातळ तुम्ही बघू शकता किती पातळ आहे. आता हे पातळ आपण असंही करतो की आपण प्रत्येक वेळी गरम गरमच खातो असं नाही. जर गरम गरम खाणार असाल चालून जाईल जाड, पण मुलांच्या डब्यात जर तुम्ही देणार असाल किंवा स्वतः तुम्ही डब्यात वगैरे देणार असाल तर काय होतं ते चांगलं नाही लागत, म्हणजे जाड अगदी बेसण्यासारखंच लागतं ते. आता थोडंसं ऑइल वगैरे टाकायचं याच्यावरती. आता मी तुम्हाला रेसिपी ॲज सच नाही सांगत आहे, मी फक्त तुम्हाला पद्धत सांगत आहे की माझं बेसनाचं आयतं जे आहे ते अगदी पातळ, म्हणजे अजून पण याच्यामध्ये भाज्या तुम्हाला टाकता येतील. मी भरपूर, तुम्ही बघा किती भाज्या टाकल्या मी, भरपूर भाज्या आहेत, म्हणजे अतिशय पातळ आहे. आता बघा. आता हे व्हायचं आहे अजून. ठीक आहे. झालं की मी तुम्हाला काढून दाखवते की त्या भाज्या पडतात का. तर भाज्या वगैरे अजिबात पडत नाहीत. आता होऊ द्या हे थोडंसं. पहिले काय करायचं, फुल आपण, आता आपला गॅस बंद होता टाकताना, आता मी गॅस फुल ठेवला आहे. त्याला चारी साईडनी आच लागली पाहिजे गॅसची. आता चारी साईडनी आच लागल्यानंतर बघा ते असं सुटतं आहे साईडनी. ठीक आहे. आता साईडने सुटायला लागल्यानंतर आपल्याला पॉवर कमी करायचं आहे. ते सुटायला लागलं आहे साईडनी आणि अतिशय पातळ होणार आहे. म्हणजे हे आपला मुख्य व्हिडिओ काय आहे की हे पातळ करण्याची ट्रिक मी तुम्हाला सांगत होते. आता मी बऱ्याच काय काय ट्रिक मी वापरत असते. आणि ह्या भाज्या वरून टाका, फक्त सिंपल आहे. हे बघा अतिशय पातळ आहे, म्हणजे अजून झालेलं नाही. आता व्हिडिओसाठी मी जरा फास्ट फास्ट करते. निवांत असं होऊ द्यायचं आता हे. ठीक आहे. अतिशय निवांत. आता हे अजिबात जाड नाही आहे. आणि भाज्या आणि पातळ टाकल्यामुळे काय होतं, भाज्या क्रिस्पी होतात. म्हणजे आपण पिझ्झा वगैरे करतो तर क्रिस्पी भाज्या असतात. ठीक आहे. आता तुम्ही बघा, दिसतं तुम्हाला. आता हे घाईघाई केल्यामुळे थोडं साईडनं तुम्हाला दिसेल, पण अतिशय पातळ आहे, म्हणजे तुम्ही जवळून बघितलं तर फुलक्यासारखं पातळ झालं आहे ते. आणि आता बघा, आता पुन्हा मी काय केलं, थोडं पॉवर पुन्हा एका साईडनी फुल केल्या भाज्या टर्न केल्यानंतर. आता भाज्या तुम्ही बघा, भाज्या आतमध्ये गेलेल्या दिसत आहेत तुम्हाला, इतक्या पातळ याच्यात पण आत भाज्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्या भाज्या सुटणार नाही आहेत आपल्या, एखाद दुसरी सुटू शकेल. आणि आता बघा फुल पॉवर ठेवला मी सध्या. बघा तुम्ही गॅसचा फुल आहे पॉवर. ठीक आहे. आणि तुम्ही बेसनाची कन्सिस्टन्सी बघा किती पातळ आहे बेसन.
अजून पण पावर माझा फुलच आहे, जोपर्यंत त्या भाज्या थोड्याशा आत जात नाहीत. आणि आत्ता थोडंसं 1-2 मिनटं मी अजून होऊ देते. बघा, एक 3-4 मिनटं झाली आहेत, पावर फुल आहे माझा. आता मी केलेलं आहे पावर कमी. आता मी पावर कमी झाल्यानंतर मी तुम्हाला ते पलटून दाखवणार आहे. ओके, पलटून म्हणा, उलथून म्हणा, मी तुम्हाला दाखवणार आहे की ते कसं होतं आहे, म्हणजे भाज्या सुटल्या का त्याच्यामधल्या. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आता सकाळी घाई मला एकदम सेल्फी स्टँड वगैरे लावून व्हिडिओ बनवायला टाईम नसतो. मला असं काहीतरी पटकन सुचतं, म्हटलं चला एक व्हिडिओ आपण रेकॉर्ड करून घ्यावा. ठीक आहे, आता बघा ते कमी पॉवरवर शिजत आहे. ठीक आहे, तुम्ही असं पातळ करून बघा, म्हणजे नाहीतर ते काय होतं की ते लागतं बेसन पोळीसारखं, आणि ते बेसन पोळीसारखं तुम्ही नाही खाऊ शकत डब्यामध्ये. ठीक आहे, आता बघूया आपण आता किती भाज्या सुटल्या आहे. ठीक आहे, बघा तुम्ही आता आपला तुटलेला भाग होता हा. हे बघा, त्याच्यामध्ये पॉवर कमी आहे, आता व्हायचं आहे त्यातून. बघा, अजिबात भाज्या सुटलेल्या नाही आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बा वरून भाज्या टाकल्या मी त्या सुटतात भाज्या आतमध्ये. बघ किती छान, अगदी पिझ्झासारखं त्याला हे आलेलं आहे लुक. ठीक आहे, आता हे पुन्हा मी थोडा वेळ होऊ देणार. आता पुन्हा टर्न करणार. मी हे 4 वेळा केलं तरी त्या भाज्या सुटत नाही. आता मी तुझ्या समोर करून दाखवलं आहे, मी अजिबात व्हिडिओ एडिट केला नाही आहे. ठीक आहे, तर आता हे थोडा वेळ आणखी शिजू द्या, आणि शिजायला वेळ कमी लागतो, छान होतं. तर अशा पद्धतीनेच आयता तयार करा. आणि पूर्ण रेसिपी हवी असेल तर कॉमेंट्समध्ये लिहा. थँक्यू सो मच.